नमस्कार अपूर्व, आज तुमचं गाणं ऐकलं, अतिशय सुंदर गाणं. गाणं ऐकून आम्ही मनमोहित झालो. तुम्हाला या गाण्यांची आवड कधीपासून झाली आणि गाण्याबद्दल मला काही सांगा. सर्वात पहिले तुमचे धन्यवाद की तुम्ही हा कार्यक्रम आमचा बघायला आलात. आणि मला गाण्याची आवड ही लहानपणापासूनच तयार झाली. म्हणजे मी लहानपणापासून गाणी ऐकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2015 पासून मी शास्त्रीय संगीत शिकत आहे. आता विशारद प्रथम परीक्षा दिलेली आहे. विशारद पूर्ण देईन 2 वर्षांनी आणि मला पुढे येऊन मोठा गायक बनायची इच्छा आहे. धन्यवाद. अभिनंदन आणि तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आत्ताच खूप सुंदर गाता आणि तुमच्या आवाजातही ती यशाची पायरी दिसते मला. नक्की धन्यवाद सर. तर कसं आहे की हा शो ह्या विचारात आम्ही डिझाईन केला होता की आज आपण ह्या मुलांना दिव्यांग म्हणून बघतो, तर ह्या मुलांमध्ये जेवढं टॅलेंट आहे, आम्हाला असं वाटतं की एकदा काही डोळस गायकसुद्धा एवढे चांगले गाऊ शकत नाही जेवढे हे चांगल्या पद्धतीने गातात. आणि आम्हाला ॲक्च्युली सगळ्यांना दाखवायचं होतं की हे आमच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतात. आणि कुठेही आज त्यांना कुठेही स्टेज द्या, कोणाबरोबरही द्या, ते कुठेही कमी पडत नाही. तर आम्हाला हे ॲक्च्युली या शोमधून थोडासा आमचा कॉन्सेप्ट होता आणि त्याच्यावर ते खरे काय उतरले ॲक्च्युली आमच्यापेक्षा बेटर गेले त्यांनी. तर त्याच्याबद्दल आम्ही स्वतः ऋणी आहोत त्यांचे की त्यांनी आमच्याबरोबर साथ दिली त्यांना आणि आम्ही त्यांच्याबरोबर पुढे शो करायचे असतील तर आम्ही नक्कीच करू. आणि म्हणजे आपला जो स्वरपर्व परिवार आहे, तर कारण ही एक फॅमिली आणि जो एक पर्पस आहे, कन्सेप्ट आहे की ज्याप्रमाणे ही सगळ्यांना गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न आहे की सगळ्यांना या गोष्टीपासून ही गोष्ट शिकायला मिळेल की सर्व म्हणजे या जगाचा म्हणजे एक भाग आहे की ज्याच्यामध्ये कोणी वेगळं नाही आहे किंवा एक वेगळी कम्युनिटी नाही आहे. आपण सगळे एक कम्युनिटीमध्ये आहोत. त्याच्यामुळे सगळे मिळून आपण परफॉर्म करू शकतो. किंवा एक असं काही नाही की विजन इम्पेअर्ड पर्सन्स किंवा सायटेड पर्सन्स की असे वेगवेगळे ग्रुप्स न करता, तर की आपण सगळे एकत्र चालू. आणि आजचं म्हणाल तर पोचपावती या कार्यक्रमाची हीच आहे की शेवटपर्यंत सगळे रसिक प्रेक्षक सगळे सेवा होते आम्हाला ऐकण्यासाठी आणि आमच्यामध्ये एक कला आणि तो एक इंटरेस्ट हा पुढचा फ्युचरचा जीवन ठेवण्यासाठी शेवटपर्यंत राहिला. आणि